धन्यवाद सर. येस सर, येस सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची, या तरुण पिढीशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर भीमराव किंगळे सरांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. किंगळे सरांचे आभार यासाठी मानतो की त्यांनी मला 29 ऑगस्ट ह्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी डॉक्टर भीमराव किंगळे सरांचेही मनपूर्वक आभार मानतो. कल्ले पवार सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मी हा जो विषय निवडलेला आहे, द लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आज 29 ऑगस्ट ध्यानचंद डे आहे. या मेजर ध्यानचंद डेच्या दिवशी प्रथम थोडंसं मेजर ध्यानचंद यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगणार, त्यांचं ॲटिट्यूड कसं होतं याच्याबद्दल सांगणार आणि मग मी माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे. मी माझा परिचय देताना, आता जे सरांनी सांगितलं माझा परिचय, भीमराव किंगळे सरांनी माझा परिचय करून दिला. त्यांनी माझा परिचय करून देताना जे काही सांगितलं ते माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. ते माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. व्यक्तीची खरी ओळख त्याच्या जीवनामध्ये आलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये तो कसा उभा राहतो याच्यावरून त्याची खरी ओळख होत असते. माझ्या जीवनामध्ये जी विपरीत परिस्थिती आली होती आणि त्या विपरीत परिस्थितीला सामोरं जात मी आज तुमच्या समोर उभा आहे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती जो एक माझ्यासाठी एक जो सांगितलं होतं की सर तुमचं इंट्रोडक्शन इथून पुढे हे असं असणार आहे, ते इंट्रोडक्शन करतो आणि मग मी सुरुवात करतो. माझं इंट्रोडक्शन माझ्या विद्यार्थ्यांनी जे मला सांगितलं ते असं सांगितलं, न मैं गिरा न मेरे उम्मीदों के मीनार गिरे, न मैं गिरा न मेरे उम्मीदों के मीनार गिरे, लेकिन मुझे गिराने की कोशिश में लोग कई बार गिरे, लेकिन मुझे गिराने की कोशिश में लोग कई बार गिरे. सवाल जहर का नहीं था, सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया और फिर भी मैं जी गया. होय, जीवनामध्ये असे बरेच प्रसंग येतील आणि त्या प्रसंगांना कसं सामोरं जायचं हे तुमच्या ॲटिट्यूड वरती निर्भर करतो. एखादा फुगा जर तुम्ही घेतलात आणि तो फुगा जर तुम्ही पाहिलात तर तो सहज कुठेही, जर त्यात हवा नसेल तर तो फुगा तुम्ही कुठेही पुस्तकामध्ये ठेवला तर तो कुणाला दिसणार नाही. तो फुगा मी घेतला, मी खिशामध्ये ठेवला, तो तुम्हाला दिसणार नाही. पण जर तो फुगा मी काढला, त्या फुग्यामध्ये मी जर हवा भरली आणि तो फुगा मी फुगवला, तो फुगा मोठा झाला आणि त्या फुग्यामध्ये जर मी बंद केलं, त्या फुग्याला मी जर बंद केलं तर तो फुगा तुम्ही लपवू शकत नाही. तो फुगा तुम्ही इतरांपासून झाकू शकत नाहीत. खिशात ठेवायचा प्रयत्न केला, खिशात ठेवता येणार नाही. लपवण्याचा प्रयत्न केला, लपवता येणार नाही. होय, जीवनामध्ये ज्यावेळेस या फुग्यारूपी शरीरामध्ये ते हवारूपी ॲटिट्यूड ज्यावेळेस तुम्ही भराल, त्यावेळेस जीवनामध्ये यश हे तुमचंच आहे. यश हे तुमचंच आहे. आणि म्हणून आता जी गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला, ही गोष्ट सगळ्यांनी नीट ऐका. यू कॅन विन ह्या पुस्तकामध्ये मी वाचलेली गोष्ट आहे. एक फुगेवाला फुगा विकत होता आणि तो फुगेवाला फुगा विकत असताना एक छोटासा मुलगा त्या फुगेवाल्याजवळ गेला आणि त्या फुगेवाल्याला विचारला, हे सगळे गॅसचे फुगे होते. तो मुलगा त्या फुगेवाल्याकडे गेला आणि त्यांनी त्या फुगेवाल्यांना विचारलं की हे जे फुगे तुमचे गोल्डन कलरचे आहेत, सोनेरी रंगाचे फुगे, ते सगळे वरती चाललेले आहेत, हे हवेमध्ये तरंगत आहेत, माझ्याकडचा हा फुगा वर तरंगेल का? तो काळ्या रंगाचा फुगा होता. त्या फुग्याने सांगितले, हो, हा फुगा पण वरती तरंगू शकतो, हा वर जाऊ शकतो, वरती जाऊ शकतो हा. मग त्या मुलांनी सांगितलं, माझ्याकडे हिरव्या रंगाचा फुगा आहे, हा वरती जाऊ शकतो का? ते म्हटले, हो, हा हिरव्या रंगाचा फुगाही वरती जाऊ शकतो. मग त्यांनी काढला निळ्या रंगाचा फुगा आणि तो म्हटला की हा निळ्या रंगाचा फुगा वरती जाऊ शकतो का? त्या फुगेवाल्यांनी खाली बसला, त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरून तिला सांगितलं की हे फुगे त्या रंगामुळे वर गेलेले नाहीये. हे फुगे हे त्यांच्यामध्ये असलेल्या त्या ॲटिट्यूडमुळे जीवनामध्ये वरती गेलेले आहेत. जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या देहामध्ये, या शरीरामध्ये आपण ॲटिट्यूड रूपी हवा भरू, त्यावेळेस यश हे आपलंच आहे. हे फुगे वर गेलेले आहेत. काळ्या रंगाचा असो, पांढऱ्या रंगाचा असो, हिरव्या रंगाचा असो, निळ्या रंगाचा असो, कोणत्याही रंगाचा फुगा असू द्यात, त्या फुग्यामध्ये कोणत्या प्रकारची हवा भरलेली याच्यावरती त्याचा विकास अवलंबून असतो. याच्यावर त्याचा विकास अवलंबून असतो. आपल्यामध्ये ॲटिट्यूड रूपी हवा आपल्याला भरायची आहे. ही हवा आपल्यामध्ये भरण्यासाठी मी इथं आलेलो आहे. ऑलरेडी ती आहे. फक्त त्याच्यात जी जळमटं आलेली असतील ती मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या ह्या 1 तासाच्या व्याख्यानामध्ये. कारण नंतर मी 1 तासामध्ये अटपणारच आहे. कारण 1 तासानंतर VIIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथेही माझं याच विषयावरती व्याख्यान आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मेजर ध्यानचंद यांच्याविषयी सांगणार आहे. तर 29 ऑगस्ट 1905 रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
त्यांचं सुरुवातीचं नाव होतं, त्यांना ध्यान या नावाने संबोधलं जायचं. ध्यान ध्यान या नावाने संबोधलं जायचं. मग ह्या ध्यानचं हॉकी खेळाबद्दल काही अट्रॅक्शन नव्हतं, काही आकर्षण नव्हतं. त्यांना कुस्ती हा खेळ लहानपणी खूप आवडत होता. त्यांच्या वडिलांना हॉकी खेळाची आवड होती. त्यांचे वडील सैन्यामध्ये होते आणि पुढे हा थोडा मोठा होत गेला. ज्यावेळेस त्याला हॉकी खेळायचा, त्याची हॉकीची ओळख लहानपणी कशी होती, तर तो ज्यावेळेस लहान मुलांबरोबर खेळायचा, तर कागदाचे ते बॉल करायचे, कापडाचा बॉल करायचे आणि कापडाचा बॉल करून झाडाची फांदी तोडायची, त्या फांदीची जी फांदी असेल त्यांनी ते हॉकी खेळायचे. एवढंच काय ती त्यांची सुरुवातीला हॉकीची ओळख होती. कारण त्यांना कुस्तीची खूप आवड होती. कुस्ती खूप आवडायची त्यांना. पुढं वयाच्या 14व्या वर्षी मेजर ध्यानचंद किंवा ध्यान हा आपल्या वडिलांबरोबर हॉकीची मॅच पाहण्यासाठी गेला. मिलिटरीची ती मॅच चाललेली होती. ती मॅच पाहत असताना ध्यानचे वडील त्याला म्हटले, की "ध्यान, तो संघ बघितला का? तो 2 गोलनी पिछाडीवर आहे. मला असं वाटतं त्या संघामध्ये तू सहभागी व्हावं आणि तू खेळावं." ध्यानने सांगितलं, की "नाही, नाही, मी नाही खेळणार." त्यांनी विरोध केला. "नाही," म्हटले, "मी नाही खेळणार याच्यामध्ये." त्याचे वडील म्हटले, "नाही, तू खेळ." त्यांनी त्या मिलिटरीच्या ऑफिसरची परवानगी घेतली आणि ध्यान यांना सांगितलं, की "ध्यान, तुम्ही खेळू शकता." आणि ध्यान यांनी त्या हॉकी गेममध्ये खेळायला सुरुवात केली. तो संघ जो 2 गोलनी पिछाडीवरती होता, ध्यान यांनी सहभाग घेतल्यावरती, ध्यान खेळायला लागल्यावरती ध्यान यांनी 3 गोल मारले आणि तो संघ विजयी झाला. हा सगळा खेळ त्या मिलिटरीच्या ऑफिसरनी पाहिला आणि त्यांना ऑफर दिली. ध्यान यांना ऑफर दिली, की तुम्ही सैन्यामध्ये भरती व्हा. ध्यान यांनी सांगितलं, की "हो, मी सैन्यामध्ये भरती होतो." आणि वयाच्या 16व्या वर्षी 1922 साली सैन्यामध्ये ध्यान हे सहभागी झाले. ध्यान हे 1922 साली सैन्यामध्ये सहभागी झाले आणि त्यावेळेस त्यांचे कोच हे होते भोले तिवारी. भोले तिवारी यांना ते मेंटॉर मानायचे. ध्यान हे त्यांना मेंटॉर मानायचे. कारण खेळाचा बेसिक ज्ञान त्यांना त्या भोले तिवारी या कोच कडून मिळालेलं होतं. पुढे त्यांना कोच मिळालेत पंकज गुप्ता. या पंकज गुप्तांनी त्यांना प्रशिक्षण दिलं आणि पंकज गुप्ता ज्यावेळेस त्यांना प्रशिक्षण देत होते, ॲटिट्यूड बघा. ध्यानचं ॲटिट्यूड बघा. ध्यान हे दिवसभर ड्युटी करायचे आणि ड्युटी संपल्यावरती त्यांना खेळामध्ये इतकी आवड निर्माण झालेली होती, की ते संध्याकाळी ते रात्रीच्या वेळेस असं चंद्राचा प्रकाश असेल, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ते हॉकीचा सराव करत होते. आणि हे त्यांचे आधी कोच होते पंकज गुप्ता. त्या पंकज गुप्तांनी हे पाहिलं, की हे अंधारामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये ही ध्यान प्रॅक्टिस करतोय, सराव करतोय. त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबद्दल एक उद्गार काढलं. ते म्हटले, "चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे सगळीकडे दूरवर पसरलेला आहे, देशात, परदेशात सगळीकडे पसरलेला आहे, त्याप्रमाणे ध्यानचं एक दिवशी नाव या चंद्राप्रमाणे सगळीकडे पसरणार आहे. या चंद्राच्या प्रकाशापर्यंत त्याचाही प्रकाश सगळीकडे पडणार आहे." आणि त्या दिवसापासून ध्यान यांच्या नावाच्या पुढे चंद लागलं आणि त्यांचं नाव झालं ध्यानचंद. हे ध्यानचंदांनी लोकल लेव्हलवरती ते खूप सामने खेळले आणि त्याच्यातनं त्यांची प्रगती होत गेली आणि त्या सामन्यांमधून त्यांना नॅशनल लेव्हल टीममध्ये सिलेक्शन झालं. 1925 साली त्यांचं नॅशनल टीममध्ये सिलेक्शन झालं. त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्यांचं पुन्हा म्हणजे जे पंजाब इन्फंट्री टुर्नामेंट होती, या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांनी अप्रतिम त्यांचं खेळाचं प्रदर्शन केलं. हे खेळाचं प्रदर्शन पाहिल्यावरती त्यांचं लगेच सिलेक्शन इंडियन हॉकी टीम मध्ये 1926 साली झालं. एका वर्षामध्ये. काय डेडिकेशन असेल, याला म्हणायचं ॲटिट्यूड. ॲटिट्यूडची व्याख्या काय, कशाला म्हणायचं ॲटिट्यूड? ॲटिट्यूडची फार साधी आणि सोपी व्याख्या आहे. ॲटिट्यूड म्हणजे काय, इट इज अ सेटल्ड वे ऑफ थिंकिंग अँड फीलिंग. म्हणजेच एखाद्या भावनेचा आणि विचारांचा स्थिरत्व म्हणजेच तुमचं ॲटिट्यूड. विचार आणि भावना यांचं स्थिरत्व म्हणजे ॲटिट्यूड. हे पुन्हा पुन्हा ही व्याख्या मी तुमच्याशी रिपीट करणार आहे सांगताना. कारण आपलेही काही भावना असतात, आपले काही विचार असतात. हे ज्यावेळेस सेटल्ड होतात, त्यावेळेस आपला ॲटिट्यूड जन्माला येतो. त्यावेळेस आपला ॲटिट्यूड तयार होतो. आता 1928 साली ऑलिम्पिक गेम्स चाललेले होते. त्या अपोजिट टीम जी होती ती नेदरलँड होती आणि नेदरलँड ह्या संघाने त्यांच्यावरती 2 गोल मारलेले होते इंडियावरती. त्यावेळेस नेदरलँडच्या टीमनी एकही गोल मारला नव्हता. पण इंडियाने त्यांच्यावरती 3 गोल मारले. या 3 गोल मधले 2 गोल हे एकट्या मेजर ध्यानचंद यांनी मारलेले होते. या त्यांच्या खेळामुळे त्यांना पुढे प्रमोशन मिळालं, त्यांना मिलिटरीमध्ये बढती मिळाली आणि ते असेच खेळ खेळत राहिले. ऑलिम्पिक गेम मध्ये 1932 सालच्या ज्यावेळेस सामना चाललेला होता, त्यावेळेस त्यांना त्या ते जे बूट घातलेले होते, त्या बुटामुळे त्यांना पळता येत नव्हतं. त्यांना त्या बुटामुळे अनइझी होत होतं. त्यामुळे त्यांनी मध्यंतरामध्ये ते बूट काढले आणि बेअर फूट ऑलिम्पिक मॅच खेळलेले आहेत. असे हे ध्यानचंद आहेत.
ध्यानचंदांचा जेवढे आठवणी आपण ऐकू तेवढ्या कमी पडतील. कारण पारतंत्र्यामध्ये त्यावेळेस आपला भारत देश होता आणि त्या पारतंत्र्यामध्ये आपला भारत देश असताना देखील या व्यक्तीमध्ये इतकं पोटेन्शियल होतं, इतकी ताकद होती आणि त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम होतं. ज्यावेळेस पारतंत्र्यामध्ये आपला भारत देश होता त्यावेळेस झेंडा फडकवण्याला मनाई होती. झेंडा फडकायची परवानगी नव्हती. पण ध्यानचंद यांनी फक्त भारत देशामध्येच झेंडा फडकवला नाही, तर ध्यानचंद यांनी जर्मनमध्ये जाऊन तिथेही आपल्या भारताचा झेंडा फडकवला. तो झेंडा त्यांनी तिथे नेला कसा? तर आपल्या कपड्यांमध्ये तो झेंडा ठेवला आणि त्या कपड्यांमधून तो झेंडा तिथे नेला आणि तो झेंडा तिथे फडकवला. ब्रिटिश सरकारने आदेश केले की त्यांना कैदी करा, ध्यानचंदांना कैदी करा. पण अडॉल्फ हिटलर यांनी त्याला विरोध केला. त्यांनी त्यांना कैदी करू दिलं नाही. हे सांगत असताना ऑलिम्पिक 1936 सालचे जे बर्लिन ऑलिम्पिक होतं, या बर्लिन ऑलिम्पिकच्या सामन्यामध्ये अडॉल्फ हिटलर हे स्वतः तो सामना बघण्यासाठी आलेले होते. अडॉल्फ हिटलर बसलेले होते, जर्मनचे सगळं पब्लिक बसलेलं होतं आणि आपला सामना चाललेला होता जर्मन संघाबरोबर. मॅच खेळत असताना त्यांच्या जर्मनच्या गोलकीपरने एका चुकीच्या पद्धतीने टॅकल करून आपल्या ध्यानचंद यांना इंजर्ड केलं. ध्यानचंद यांना इंजर्ड केलं होती. ध्यानचंद यांनी मागचा पुढचा विचार नाही केला आणि एक धाडस दाखवलं आणि त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्या टीममेटला याचा बदला घ्या. टेक द रिव्हेंज, याचा रिव्हेंज घ्या, याचा बदला घ्या, असं अडॉल्फ हिटलर समोर सांगितलं. असं सगळ्या जर्मनच्या पब्लिक समोर सांगितलं. आणि नंतर पुन्हा त्यांनी त्याच सामन्यामध्ये खेळत असताना गोलकीपरला चकवलं. गोलकीपरला चकवून फक्त गोलपोस्ट होता, बॉल त्या गोलपोस्ट पर्यंत नेला आणि तो बॉल तसाच सोडला. गोल न मारता मागे आले. या त्यांच्या उत्तरावरून अडॉल्फ हिटलर हे खूप प्रभावित झाले. त्यांनी दिलेलं हे उत्तर जर्मनच्या सगळ्या लोकांसाठी ही शर्मनाक गोष्ट होती की गोल ओपन असताना देखील त्यांनी गोल नाही केला. त्यांनी त्याला उत्तर दिलं. या पद्धतीने हे पाहिल्यावरती अडॉल्फ हिटलर यांना खूप प्रभावित झाल्यावरती त्यांना ध्यानचंद यांना काही ऑफर केली. त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सैन्यामध्ये या. ब्रिटिश इंडियन आर्मी, त्यावेळेस अशी ब्रिटिश इंडियन आर्मी होती, याच्यामध्ये तुम्हाला मी मेजर या पदावरती घेतो. तुम्हाला मी मेजर या पदावरती घेऊन तुम्हाला कर्नल रँक पर्यंत प्रमोशन देतो. तुम्हाला मी जर्मनचं सिटिझनशिप देतो. तुम्ही माझ्या जर्मनच्या टीम मधनं खेळा, जर्मनची सिटिझनशिप घ्या. पण मेजर ध्यानचंद यांनी रिफ्यूज केलं. त्याला मान्य केलं नाही. याला म्हणायचं लॉयल्टी. थिंकिंग अँड फिलिंग याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं. थिंकिंग आणि फिलिंग याचे स्थिरत्व असेल की तुमचं व्यक्तिमत्व ऍटिट्यूड तयार होत असतं, आपलं ऍटिट्यूड बनत असतं. ही राष्ट्रप्रेम त्यांच्याकडं होतच होतं, पण त्यांच्या खेळावरती मास्टरी होती. ही खेळावरची मास्टरी इतकी चांगली होती की 1936 साली ज्यावेळेस ते त्यांच्या स्पर्धा मॅच होती दुसऱ्या दिवशी आणि ही मॅच पाहण्यासाठी तिकडच्या वर्तमानपत्रवाल्या पत्रकारांनी सगळीकडे पेपरमध्ये बातमी दिली, उद्या तुम्हाला ऑलिम्पिक कॉम्प्लेक्स मध्ये हॉकीचा जादू पाहायला मिळणार आहे. हो, इंडियाचा हॉकीचा जादूगर येणार आहे, मेजर ध्यानचंद, आणि याची जादू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्याच्या हॉकीपासून बॉल थोडा अंतरही जात नाही, तो त्याला चिटकूनच राहतो, याची जादू तुम्हाला पाहायला मिळणार आहे, असा जाहिरात केली आणि खूप प्रचंड प्रेक्षक वर्ग तिथे त्यांची मॅच पाहायला आला. हॉलंडमध्ये ज्यावेळेस त्यांची मॅच चाललेली होती त्यावेळेस हॉलंडच्या ऑर्गनायझरनी त्यांची हॉकी स्टिक घेतली आणि ती हॉकी स्टिक तोडली. त्यांनी हे पाहिलं की त्यांच्या हॉकी स्टिक मध्ये कुठं मॅग्नेट वगैरे आहे का. त्या वेळेस तिथं प्रेक्षकांमध्ये एक महिला बसलेली होती. त्या महिलांनी तिची वॉकिंग स्टिक होती, चालायची काठी होती, ती हॉकी स्टिक, ती चालायची स्टिक जी होती वॉकिंग स्टिक, ती वॉकिंग स्टिक काठी त्या ध्यानचंद सरांना दिली आणि ध्यानचंद सरांना सांगितलं की तुम्ही ही जी हॉकीची स्टिक आहे, ही जी वॉकिंग स्टिक आहे, या वॉकिंग स्टिकनी तुम्ही हे हॉकी खेळा. ते आव्हान स्वीकारलं. यालाच म्हणायचं ऍटिट्यूड. थिंकिंग अँड फिलिंग याचं स्थिरत्व. त्यांनी सांगितलं की हो द्या. त्यांनी ती वॉकिंग स्टिक घेतली. त्या वॉकिंग स्टिकनी खेळ खेळायला लागले. त्या वॉकिंग स्टिकनी खेळ खेळलेच नाही, तर त्या वॉकिंग स्टिकनी त्यांनी गोल मारला. माझ्या अंगावर काटे येत आहेत. त्या वॉकिंग स्टिकनी त्यांनी गोल मारला. दिस इज द मास्टरी. दिस इज द मास्टरी ऑन द गेम. होय, ही मास्टरी त्यांची होती. त्यांचा ज्यावेळेस खेळ पाहायला गेला त्यावेळेस ते मॅच चाललेली होती, स्पर्धा चाललेली होती आणि ह्या स्पर्धेच्या दरम्यान त्यांनी 2-3 वेळा असे बॉल मारले आणि ते बॉल गोलपोस्टच्या बाजूनी जात होते. त्यांनी तिथंच खेळामध्ये 2-4 वेळा बॉल असे गोलपोस्टच्या बाजूनी गेल्यावरती त्यांनी तो खेळामध्ये रेफरीला आर्ग्युमेंट केली आणि रेफरीला सांगितलं, काय धाडस, काय करेज, किती खेळाबद्दल स्वतःवरती आत्मविश्वास. हा उगाचच येत नाही.
जेव्हा तुमच्या विचाराचं स्थिरत्व असतं, जेव्हा तुमच्या भावनेचं स्थिरत्व असतं, त्यावेळेस तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास येतो. ते लगेच रेफरीकडे गेले आणि रेफरीला सांगितलं, की ह्या गोलची मेजरमेंट चुकीची आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामन्यांमध्ये असं बोलणं म्हणजे किती धाडसाची गोष्ट होती. लगेच मेजरमेंट घेतली आणि मेजरमेंट घेतल्यावरती असं लक्षात आलं, की तो जो गोलपोस्ट होता, हा स्टँडर्ड साइजचा गोलपोस्ट, स्टँडर्ड मेजरमेंटचा गोलपोस्ट नव्हता. हे जे सगळं तुम्हाला मी सांगितलं ध्यानचंद यांच्याविषयी, तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण आता वेळेअभावी मी त्यांच्या त्या गोष्टी जास्त सांगणार नाही. आजच्या दिवशी ध्यानचंद यांनी ज्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्व्हिस दिलेली आहे आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आणि त्यांना 1926 ते 1948 या कालखंडामध्ये त्यांनी एकंदरीत 400 गोल केलेले आहेत. असं हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या फुग्यामध्ये ही ॲटिट्यूड भरलेलं होतं. त्यांच्या शरीरामध्ये हे ॲटिट्यूड होतं. मी आता आपल्या शरीराला फुगा म्हणून संबोधणार आहे इथून पुढं. कारण आपल्याला कळलं पाहिजे. आता माझा आजचा जो विषय लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. सगळ्यात पहिल्यांदा लाईफ कशाला म्हणायचं? मी माझ्या 9वीतल्या मी आधी माझे परिचय करून देताना आपले डॉक्टर भीमा सरांनी सांगितलेलंच आहे, की माझा परिचय करून देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ह्यांना शाळेचा 5 वर्षाचा अनुभव आहे. होय. मी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून होतो सुरुवातीला 5 वर्ष आणि नंतर 20 वर्ष महाविद्यालयामध्ये सेवा दिलेली आहे. मला सांगायचंय की जीवन म्हणजे काय असं मी त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता. मी सुरुवातीपासूनच माझ्या विद्यार्थ्यांशी असा संवाद साधतो. विषयाबरोबरच मी त्यांना जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी त्या मुलाला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की जीवन कशाला म्हणायचं? तर माझ्या विद्यार्थ्यांनी त्याचं नाव होतं दीपक नाडे. त्यांनी मला उत्तर दिलं की सर 2 श्वासामधलं अंतर म्हणजे जीवन. मी म्हटलो याचा मी विचारच केला नाही. इनहेल एक्झेल याच्यातला प्रवास म्हणजे जीवन. होय, श्वास आला आणि उच्छ्वास आलाच नाही, जीवन संपलं. जीवन संपलं. पुढे बाबा महाराज सातारकरांचं मी ज्यावेळेस प्रवचन ऐकायचो त्याच्या प्रवचनामध्ये मी ऐकलेलं आहे, की औषधाची बाटली जर तुम्ही पाहिली तर औषधाच्या बाटलीवरती 2 तारखा असतात. एक असते मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि दुसरी असते एक्सपायरी डेट. मॅन्युफॅक्चरिंग डेट या दिवशी ते औषध तयार झालेले आणि एक्सपायरी डेट या दिवसानंतर ते औषध घ्यायचं नाही. ह्या तारखांमधलं त्या औषधाचं ते आयुष्य असतं. तसंच आपलंही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि एक्सपायरी डेट आहे. आपल्याला बर्थ डेट आहे आणि आपल्याला एक्सपायरी डेट आहे. बर्थ डेट आपला जन्मदिवस आणि एक्सपायरी डेट आपली एक्सपायरी डेट याच्या दरम्यानचा जो प्रवास आहे याला म्हणायचं जीवन. याला म्हणायचं लाईफ. या जीवनामध्ये यश म्हणजे यश. ह्या यशामधले हे एक-एक घटक आहेत. खरं यश म्हणजे काय? तर तुम्ही मी सांगत होतो की लाईफची व्याख्या जन्मल्यापासून मरेपर्यंत जो प्रवास असतो याला जीवन म्हणतात. पुढचा क्षण कोणता येईल कोणाला माहित नाहीये. म्हणून जीवनामध्ये मजा आहे. अंतिम सत्य आहे, की मृत्यू हा सगळ्यांना अटळ आहे. मृत्यू आहे, पण कधी आहे कुणालाच माहित नाही. म्हणून जीवनामध्ये मजा आहे. म्हणून जीवनामध्ये आनंद आहे आणि हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्याला प्रत्येक क्षणाचा जर जीवनामध्ये आपण आनंद घेतला, प्रत्येक क्षण आपण जर जीवन जगलो, तर आपल्याला रिग्रेट होण्याची वेळ येणार नाही. होय, त्या काळामध्ये तो क्षण आपण एन्जॉय केला पाहिजे. वी हॅव टू लिव्ह इन अ प्रेझेंट. प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. प्रेझेंट इज अ प्रेझेंट फॉर अस. पण दुर्दैव असं की आपण एक तर फ्युचरचा विचार करतो किंवा भूतकाळचा विचार करतो आणि प्रेझेंट निघून जातो. म्हणून प्रेझेंट मध्ये जीवन जगा. प्रेझेंट मध्ये जीवन जगा. पुढे मी व्याख्या पाहिली जीवनाची, तर जीवनाची व्याख्या होती बी आणि डी. जर अल्फाबेट घेतले ABCD त्याच्यामध्ये बी आणि डी. बी म्हणजे बर्थ आणि डी म्हणजे अल्फाबेट जर पाहिला A, B. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. चॉईस. आपण जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. लाख मोलाचं आपलं हे शरीर आहे. लाख मोलाचा आपला हा देह आहे. ह्या देहाची किंमत आम्हाला का कळत नाही? किंवा कधी कळते? आता मी तुमच्याशी संवाद साधतोय. तुमच्याशी संवाद साधत असताना सगळं सिस्टीम वगैरे व्यवस्थित आहे आणि समजा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. मी बोलते ते तुम्हाला कमी ऐकायला येत असेल. त्यावेळेस तुम्हाला त्या कानाचं महत्व कळेल.
हो, काही दिवसापूर्वी माझ्या मिसेसला थोडं ऐकायला कमी यायला लागलं. मग मी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे नेल्यावरती मी कानाच्या डॉक्टरकडे नेलं. कानाच्या डॉक्टरने त्यांना चेक केलं आणि सांगितलं, की कानातली शीर चेपलेली आहे. मी म्हटलं, "त्याच्यावरती पर्याय काय, काय करावं लागेल?" डॉक्टरनी सांगितलं, "त्याच्यासाठी कानाची मशीनच घ्यावी लागेल. फोनेक्सची मशीन घ्यावी लागेल." मी म्हटलो, साध्या मशीन पण होत्या." म्हटलं, "ह्या मशीनची किंमत काय?" त्यांनी सांगितलं, "त्या एका म्हणजे कानातल्या मशीनची किंमत आहे 1,40,000 डिस्काउंट वगैरे तो भाग वेगळा, त्यातनं काय 10% डिस्काउंट मिळाला. पण मुद्दा असा लक्षात घ्या, एका कानाच्या मशीनची किंमत 1,40,000 आहे. हे महत्व किंवा ही गोष्ट कधी कळली, ज्यावेळेस ऐकायला कमी यायला लागलं. आपलं शरीर आहे, हे किती लाख मोलाचं शरीर आहे, किती महत्वाचं शरीर आहे किंवा किती किमती शरीर आहे, याचं हे तुमच्या पुढच्या उदाहरणावर तुम्हाला कळेल. मी हे व्याख्यान ऐकत असताना एका व्याख्यानामध्ये एक संशोधन मी ऐकलं. ते संशोधन अमेरिकेमध्ये झालेलं आहे आणि अमेरिकेमध्ये संशोधन करताना तिथलच्या काही संशोधकांनी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं, की आपण आपली ह्युमन बॉडी तयार करूयात. एक मानवी शरीर तयार करूयात. मग ते लॅबोरेटरीमध्ये मानवी शरीर तयार करायला लागले आणि ज्यावेळेस ते मानवी शरीर तयार करायला लागले, त्यावेळेस मानवी शरीर तयार करत असताना त्यांना ते मानवी शरीर तयार करण्यासाठी $5 ट्रिलियन एवढा खर्च आला. $5 ट्रिलियन एवढा खर्च आला. बिलियन नाही, मिलियन नाही, $1 ट्रिलियन. ह्या देह आणि तो जो देह तयार केला, त्या देहामध्ये भावना नव्हत्या. त्याच्यामध्ये थिंकिंग नव्हतं, त्याच्यामध्ये ॲटिट्यूड नव्हतं आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम दाखवली तर तोंडाला पाणी येईल असं भावनाही त्याच्यामध्ये नव्हत्या. म्हणजेच निर्जीव शरीर. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत हे जे जीव आहे, प्राण आहे, तोपर्यंत आपल्या शरीराची किंमत आहे. मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, मनुष्याच्या देहाची किंमत किती? तर ₹150. कधी? द्या. होतंय असं, की आपल्या शरीराकडे थोडं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय. कारण मला डॉक्टर भीमराव किंगळे सरांनी सांगितलेलं होतं, की एज्युकेशनचे काही विद्यार्थी असणार आहेत. त्यामुळे मी जास्त नाही पण थोडं सांगेल, की आपल्या शरीराची किंमत ओळखली पाहिजे. लाख मोलाचं हे शरीर आहे. आपल्या शरीराची किंमत इतकी लाख मोलाचं आहे. मग ह्या शरीराच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेणार आहेत. प्रत्येक क्षण आपण जगणार आहोत. म्हणून हे जर निरोगी असेल, हे जर सशक्त असेल, हे जर बलवान असेल, हे जर ॲटिट्यूड युक्त असेल, तर आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. सुरुवातीला मी जी गोष्ट सांगितली होती, ती शरीर, या शरीरामध्ये जे भरलेलं आहे ॲटिट्यूड, याच्यावरतीच आपला डोलारा सगळा अवलंबून आहे. याच्यावरच आपलं सगळं यश, अपयश अवलंबून आहे. आता हे यश अपयशची पुन्हा मी एक संशोधन सांगेल. हे मी एका व्याख्यानामध्ये ऐकलं होतं. अप्रतिम अ, अ, उदाहरण आहे हे. त्यांनी असं संशोधकांनी असं ठरवलं, की आपण इतिहासामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा अभ्यास करूयात. मग त्यांनी पाहिलं, की काही यशस्वी लोकं काढले, काही अयशस्वी लोकं काढले. यशस्वी लोकं काढले, अयशस्वी लोकं काढले आणि यशस्वी आणि अयशस्वी लोकांचा अभ्यास करायला लागले. अभ्यास करायला लागले. यशस्वी लोकांचा, अयशस्वी लोकांचा आणि मग त्यांच्या लक्षामध्ये असं आलं, की जे यशस्वी लोकं होते, या यशस्वी लोकांमध्ये म्हणजे त्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कौटुंबिक परिस्थिती त्यांची बेताची होती. त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते. त्यांचं सगळं सुखसोयी उपलब्ध नव्हत्या. तरी ते यशस्वी झाले जीवनामध्ये. आणि ज्यावेळेस अनसक्सेसफुल लोकांचा अभ्यास केला, तर त्यांच्या आर्थिक परिस्थिती चांगली होती. कौटुंबिक बॅकग्राऊंड त्यांना चांगलं होतं. त्यांना सोशल स्टेटस होता. हे सगळं असताना देखील ते अपयशी झालेले आहेत. याचा त्यांनी अभ्यास केला. 10-12 वर्ष लागले या संशोधनाला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पाहिलं, त्यांनी याचा अभ्यास केला होता. त्यांनी हे पाहिलं, की हे जे सक्सेसफुल वाले लोकं आहेत आणि अनसक्सेसफुल वाले लोकं आहेत. कोणतंही उदाहरण घ्या. याच्यामध्ये तुमच्या ज्या रिसोर्सेस आहेत, तुमचे जे पैसा, संपत्ती, कुटुंब, बॅकग्राऊंड या सगळ्यांपेक्षा, या रिसोर्स वगैरे सगळ्यांपेक्षा कोणती तरी महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला यशस्वी किंवा अयशस्वी बनते आणि ती गोष्ट म्हणजे तुमचं थिंकिंग आणि तुमचं फीलिंग.
दॅट मीन्स युअर ॲटिट्यूड. तुमचं ॲटिट्यूड कसं आहे याच्यावरती तुमचं हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. विन्स्टन चर्चिल जे आहेत ते इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि त्यांनी ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चाललेलं होतं, या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पूर्ण 80% जवळ 80% इंग्लंड बेचिराग झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त त्या चर्चिल यांचं ॲटिट्यूड समोर आलं आणि त्यांनी त्यांच्या देशाला एक सिम्बॉल दिला, वी फॉर विक्ट्री. शेवटच्या थेंबापर्यंत आपण लढणार आहोत आणि आपण हे युद्ध जिंकणारच आहोत. बस एवढे एकच वाक्य ते बोलले आणि सगळ्यांना मोटिवेट केलं, सगळ्यांना बूस्ट केलं आणि दुसरं महायुद्ध इंग्लंड यांनी जिंकलं. ॲटिट्यूड. असं म्हटलं जातं की सगळं सैन्य एका बाजूला असेल आणि तुमच्यामध्ये ॲटिट्यूड असेल तर तुम्ही जीवनामध्ये यश संपादन करू शकता. होय, जीवनामध्ये खोट्याच्या मागे कितीही लोक असतील आणि सत्य जर तुमच्या जवळ असेल आणि तुमच्यामध्ये ॲटिट्यूड असेल, तुमचं फिलिंग जर स्थिर म्हणजे परिपक्व असेल किंवा स्टेबल असेल तर तुम्ही कितीही जनसमुदाय असू द्यात त्यांना चॅलेंज करू शकता, त्यांना सामोरं जाऊ शकता. होय, माझे गुरुवर्य मतिरुद्दीन कादरी सर, मी मराठवाडा विद्यापीठातनं पीएचडी केलेले आहे. माझे मतिरुद्दीन कादरी गाईड होते. त्यांनी मला एक वाक्य दिलं होतं आणि ते वाक्य आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये ठेवले. त्याचा मला पुढे जीवनामध्ये खूप वेळा उपयोग झाला. त्यांनी सांगितलं होतं, सच परेशान होता है पराजित नहीं होता है. होय, सच परेशान होता है पराजित नहीं होता. बस आपलं ॲटिट्यूड, आपलं थिंकिंग, आपलं फिलिंग ह्याला स्थिर असेल तर तुम्ही पाहिजे त्या गोष्टी करू शकता. आता मी जेफ केलरची एक बुक आहे, जेफ केलरची एक बुक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ॲटिट्यूड किंवा ॲटिट्यूडच्या 3 भागामध्ये विवरण केलेलं आहे. किंवा मी जे व्याख्यान देतो माइंडवरती, मनावरती, त्या मनाच्या व्याख्यानामध्ये मी सांगतो थिंकिंग, फीलिंग अँड ॲक्शन. याच्यावरनं तुमचा ॲटिट्यूड तयार होतो. ॲटिट्यूड, थिंकिंग, फीलिंग अँड ॲक्शन कृती करतो आपण. जेफ केलरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या ॲक्शनची भर टाकलेली. त्यांनी त्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. थिंक राईट, थिंक रॅशनल. आता थिंक राईट, थिंक रॅशनल. दुसरं सांगितलेलं स्पीक थॉटफुली बोला. आणि तिसरं सांगितलंय ऍक्ट पर्पजफुली. आता या तिन्हीचं मी विवरण करणारे, विश्लेषण करणारे. थिंक राईट, थिंक रॅशनली. आता थिंक रॅशनली याचा अर्थ काय? थिंक रॅशनली याचा अर्थ योग्य विचार करण्याची क्षमता. जेव्हा जीवनामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असतं त्यावेळेस आपल्या विचार हे व्यवस्थित चालले असतात. जे दुष्ट प्रवृत्ती जे लोक असतात त्यांच्या डोक्यामध्ये चांगलं चाललेलं असतं तरी एखाद्याचं वाईट करायचं, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा, एखाद्याला जीवनामधनं उठवण्याचा प्रयत्न करायचा, असे विचार चाललेले असतात. पण आपण सर्वसामान्य लोक, आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार असतील. थिंक रॅशनली, थिंक प्रॉपरली, योग्य विचार केला पाहिजे. की हा योग्य विचार म्हणजे काय? जेव्हा विपरीत परिस्थिती असेल, या विपरीत परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्व आहे आपल्या विचारावरती. होय, एखादी परिस्थिती विपरीत आली तर या विपरीत परिस्थितीमध्ये माझ्याकडे वेगवेगळे चॉईसेस आहेत. मी कोणता चॉईस निवडायचा हे माझ्या थिंकिंग वरती, माझ्या फिलिंग वरती अवलंबून आहे. मग माझ्या थिंकिंग वरती आणि माझ्या फिलिंग वरती अवलंबून आहे. हे कसं काय? जर माझ्यावरती अन्याय झाला, जर माझ्यावरती अत्याचार झाला, जर माझ्यावरती खोटं गोष्टी करून मला मानसिक त्रास दिला आणि मला जीवनातून उठवायचा प्रयत्न केला, तर माझ्याकडे पर्याय आहे आत्महत्या, माझ्याकडे पर्याय आहे सामोरं जाणं, माझ्याकडे पर्याय आहे चॅलेंज करणं, माझ्याकडे पर्याय आहे सत्य समोर आणणं आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना योग्य धडा शिकवणं. मग हे चॉईस माझ्याकडे आहेत. मग या चॉईस मधून काय निवडायचं हे तुमच्या विचारावर अवलंबून असतं, हे तुमच्या ॲटिट्यूडवर अवलंबून असतं. जर मला जीवनामध्ये कलह नको, मानसिक ताण नको, नाही, मेंटली मी स्ट्रॉंग नसेल, मेंटली मी स्टेबल नसेल, तर मी एक पर्याय निवडत आत्महत्या. आणि कोणत्याही समस्याचं सोल्युशन हे आत्महत्या मुळीच नाही. आत्महत्या मुळीच नाही. बेबीच्या देठापासून सांगतोय की आत्महत्या हे कोणत्याही समस्येचं उत्तर नाहीये. माझा नंबर तुमच्याकडे ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी मला ऐकत आहेत त्या सगळ्यांनी माझा नंबर तुमच्याकडे ठेवा. आणि जीवनामध्ये कोणतीही अडचण असेल, कोणती अडचण आलीच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. संघर्षामधनं जीवन तयार होत असतं, संघर्षातनं व्यक्ती तयार होत असतो. आणि मला माहित नाही की मी या पद्धतीने होतो का, पण माझ्या विद्यार्थ्यांशी मी नेहमी सहकार्य करायचो. विद्यार्थ्यांना मी नेहमी माझे भीमा किंगळे सर माझे विद्यार्थी, त्यांना मी यातला एक शब्द चुकीचा बोलत नाही. मी माझ्या मुलांसाठी करायचो. ॲटिट्यूड त्यावेळेस पासून माझं थिंकिंग, फिलिंग हे ॲटिट्यूड डेव्हलप झालं, स्थिरत्व आलं त्याच्यामध्ये आणि लोकांना सहकार्य करता करता माझ्यामध्ये ते सामर्थ्य आलं.
माझ्यामध्ये ते सामर्थ्य आलं आणि आज मी सगळं तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या समोर व्याख्यान देत आहे. मग थिंक राईट, थिंक रॅशनली. दुसरा भाग जो येतो त्याच्यामध्ये येतो तो स्पीक थॉटफुली. होय, स्पीक थॉटफुली म्हणजे विचार करून बोला. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. काही लोकांना ही सवय असते. आपल्या चांगल्या गोष्टी, आपल्या खऱ्या गोष्टी त्याला वेगळ्या अँगलनी समोर प्रेझेंट करायचं, वेगळ्या अँगलनी बोलायचं. पण आपल्याला आपलं माहिती असतं, की आपला दृष्टिकोन, आपलं बोलणं, आपलं ॲटिट्यूड काय आहे किंवा आपण कोणत्या हेतूने बोलतोय. जर हेतू आपला निर्मळ असेल, हेतू बरोबर असेल, तर काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका. यासाठी तुम्हाला एक मी गोष्ट सांगेल, की एक अशी 2 बौद्ध भिक्खू होते आणि ते 2 बौद्ध भिक्खू रस्त्याने चाललेले होते. बौद्ध भिक्खू रस्त्याने चालत असताना रस्त्यामध्ये नदी आली. एक सीनियर होते आणि एक ज्युनियर होते. सीनियर भिक्खू आणि ज्युनियर भिक्खू हे रस्त्याने चालले होते. गोष्ट खूप महत्त्वाची, नीट ऐका. सीनियर भिक्खू आणि ज्युनियर भिक्खू हे रस्त्याने चाललेले होते आणि रस्त्याने जात असताना एक नदी आली आणि ती नदी ज्यावेळेस आली त्यावेळेस तिथे एक बाई उभी होती आणि त्या बाईला नदी क्रॉस करायची होती. ज्युनियर भिक्खूंनी तिची वाट पाहिली नाही. त्यांनी स्वतःहून चालत ती नदी क्रॉस केली. पाण्यामधनं ती नदी क्रॉस केली. त्या बाईला त्या नदीतनं पलीकडे जायचं होतं, पण तिला कळत नव्हतं कसं जायचं. सीनियर भिक्खू जे होते ते गेले. त्या बाईला उचलून घेतलं. उचलून घेतलं त्या बाईला आणि रस्त्याच्या पलीकडं, नदीच्या पलीकडे तिला नेलं. तिला तिथं सोडलं. ती बाई त्याच्या मार्गाने निघून गेली. हे भिक्खू त्यांच्या मार्गाने निघून गेले. बराच अंतर चालून गेल्यावरती ज्युनियर भिक्खूच्या मनामध्ये एक प्रश्न आला आणि ज्युनियर भिक्खू थोडासा अस्वस्थ वाटला. सीनियर भिक्खूंनी त्यांना प्रश्न विचारला, की तुम्ही असे अस्वस्थ काय? तर ते म्हटले, की आपल्याला परस्त्रीला स्पर्श करायचा नाही आणि तुम्ही त्या बाईला उचलून घेतलं. त्यावेळेस सीनियर भिक्खूंनी खूप सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, की त्या बाईला नदी काठ करून मी तिला सोडलं. तिला तिथंच मी सोडलं आणि त्या बाईला तू डोक्यामध्ये कॅरी करून इतकं अंतर चालत आला. तू इतका अंतर चालत आला त्या बाईला कॅरी करत. मी तिला तिथंच सोडून टाकलेलं आहे. पण तू ते डोक्यामध्ये घेतलेलं आहे. अशी प्रवृत्तीची लोकं असतात. काही लोकांच्या डोक्यामध्ये काही किडे चालतात. मग त्यांना सांगितलं, की माझ्या कार्यामध्ये ज्याला सहकार्य करायचे त्याला मी सहकार्य केलं. सहकार्य करून त्यांना त्यांचा मार्ग दाखवला आणि मी माझ्या रस्त्याने पुढे चालायला लागलो. हे बौद्ध भिक्खूंचं उत्तर होतं. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये स्पीक थॉटफुली जे कृती आपण करणार आहोत, ऍक्शन. आता पुढचा मुद्दा आहे तो ऍक्शन. ऍक्शन ऍक्ट पर्पजफुली. आपली ऍक्शन ही पर्पजफुली असली पाहिजे. पर्पजफुली म्हणजे हेतू पुरस्सर आपली कृती असली पाहिजे. बौद्ध भिक्खूंनी तिला उचलून घेतलं, हेतू निर्मळ. त्यांना रस्ता, नदी क्रॉस करून द्यायची होती. हेतू निर्मळ होता. ज्यावेळेस आपला हेतू निर्मळ असेल, त्यावेळेस कोणतीही कृती करण्यासाठी जीवनामध्ये घाबरू नका. हे तुमच्या थिंकिंगवर आणि तुमच्या फीलिंगवरती अवलंबून असतं. आणि समाजाकडे बघून, जगाकडे बघून आपलं थिंकिंग पॅटर्न आपण बदलायचं नाही. पुन्हा एकदा मी नीट समजावून सांगतोय. कारण समाज हे कोणालाहीच नीट जगू देत नाही. त्याचं एक उदाहरण असं आहे, की एक गाढव घेऊन चाललेले होते. तो म्हणे, "काय म्हातारा माणूस." म्हातारा आणि त्याचे वडील घेऊन चालले होते. तो म्हणे, "काय म्हातारा माणूस चाललेला आहे आणि त्या गाढवाला घेऊन चाललेत." त्या म्हातारा माणसाला बसवलं तर मग म्हातारा माणूस त्या गाढवावरती बसतो. दुसरे लोक म्हणतात, "अरे ते काय गाढवावरती तो म्हातारा माणूस बसलाय. तरुण पोरगं बिचारे ते चालत चाललेले. ते म्हातारा खाली उतरतो, तरुण पोराला बसवतो." ते म्हणतात, "अरे काय तरुण मुलगा बसलेला आहे आणि म्हाताऱ्याला चालवत घेऊन चाललेले." मग ते अशा करतात, की दोघं बसतात. "अरे काय आहे? गाढवाला किती त्रास होत असेल, दोघं एकत्र बसलेत." म्हणजे कोणत्याही गोष्टीने तुम्हाला जीवन जगू देत नाहीत. शेवटी ते एक काम करतात, ते दोघं खाली उतरतात, गाढवाला उचलून घेतात आणि चालायला लागतात. नदी असते, नदीकडून जात असताना गाढव हलतो आणि गाढव नदीत पडतो. म्हणून थिंक आणि फीलिंग याच्यामध्ये ज्यावेळेस स्थिरत्व असेल, त्यावेळेस असं लोकांना ऐकून आपण विचलित व्हायचं नाही किंवा लोकांच्या विचारावरून आपण चालायचं नाही. आता हे कसं घडतं? तर स्मॉल थिंग्स, छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या छोट्या गोष्टींवरनं आपलं मोठं ॲटिट्यूड तयार होतं. ज्यावेळेस रस्त्याने आपण जातो, आता सगळीकडे सांगितलं, की कालच मी टीव्हीला पाहिलं, की जर रस्त्यामध्ये तुम्ही कुठेही थुंकलात तर ₹1000 दंड आहे. टीव्हीला बातमी होती. थुंकणं हा गुन्हा आहे, कायदा करावा लागतोय. कारण माणसाला छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा ॲटिट्यूड झालेला आहे. एकदम सुंदर एक अशी कार आली, ती कार चौकामध्ये उभी राहिली, दार उघडलं गेलं आणि त्यांनी तिथं थुंकलं. मी म्हटलं एवढी मोठी गाडी, एवढं सुंदर गाडी, पण त्याचं ॲटिट्यूड, त्याची थिंकिंग काय आहे? रस्त्यावरती लोकांना त्रास होईल असं कृत्य. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमधून मोठमोठ्या गोष्टी घडत असतात. एका व्यक्तीने नळावरती पाणी भरायला गेला होता आणि त्याचा नंबर होता. त्याने दुसऱ्याच्या बादलीला लाथ मारली. तो म्हटला, "अरे लाथ का मारतोस?" तो म्हटला, की "तुला नाही मारली, बादलीला मारलेली." तर तो म्हटला, की म्हणे, "अरे
ऍटिट्यूडला हे कळत नाही, तू बादलीला लाथ मारतोयस का माणसाला मारतोय. पुढं तुला ही सवय लागल आणि याच्यातनं तू व्यक्तीला लाथ मारायला कमी करणार नाहीस. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठ्या गोष्टी घडत असतात. आपण आपल्याला छोट्या गोष्टींमधून डेव्हलप केलं पाहिजे. आपलं ऍटिट्यूड, आपलं थिंकिंग, आपलं फिलिंग आपण तयार केलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे लर्न टू डायजेस्ट फेल्युअर. अपयश पचवायला शिकलं पाहिजे. अपयश हे सगळ्यात महत्वाचं सांगते तुम्हाला. कारण मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे. बरेच प्रयोग झाले, खूप मोठे मोठे षडयंत्र झाले, पण आज तुमच्या समोर उभा आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुरुवातीला व्याख्यान देत होतो. या कोरोनाच्या काळामध्ये आजचं माझं हे 15वं व्याख्यान आहे. 14 व्याख्यान झालेत आणि आता नंतर परत 16 व्याख्यान होणार आणि फक्त कुणाच्या जीवावर? माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवावरती सगळं चाललेलं आहे माझं. होय, माझे विद्यार्थी माझी ताकद आहे. तर लर्न टू डायजेस्ट फेल्युअर. अपयश पचवायला शिका. अपयश पचवायला शिकलं पाहिजे. आता अपयश पचवायला शिका यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. 1999 सालची ही गोष्ट आहे. 1999 साली कारगिलचं युद्ध चाललेलं होतं. एका गृहिणीचा नवरा हा त्या युद्धामध्ये होता आणि ती इथं घरी होती. आता तिला पाठीचा कॅन्सर झाला. त्या पाठीच्या कॅन्सरमध्ये त्याला स्पायनल कॅन्सर म्हणतात. तो स्पायनल कॅन्सर झाला. तिचे 3 ऑपरेशन झाले. या 3 ऑपरेशन मधून या 3 ऑपरेशन मधून तिचे या 3 ऑपरेशन झाले. या 3 ऑपरेशन मधून तिच्या शरीरावरती 183 टाके त्या महिलेच्या अंगावरती आले. एवढंच नाही तर तिच्या कमरेखालचा भाग हा पॅरालाइज झाला. कमरेखालचा भाग हा पॅरालाइज झाला. तिला व्हीलचेअरवर बसावं लागलं. पण तिने ऍटिट्यूड याच्या जीवावरती असं म्हटली की तुम्ही जीवन, तू मला काही कर, कितीही माझ्या समोर समस्या निर्माण कर, पण मी लढणार आणि मी सामोरं जाणार ज्या अडचणी येतात त्याला. आणि मी हे सिद्ध करून दाखवणार. मी दाखवणार की जीवनाला मी अपयशी होणार नाही. मी यश संपादनच करल आणि मी पुढे जातच राहील. आणि तिने ठरवलं की व्हीलचेअरवर बसता बसता तिने ठरवलं की मी आता शॉर्टकट शिकणार आहे. शॉर्टकट फेकायला तिने सुरुवात केली आणि तिने शॉर्टकटचा सराव केला. व्हीलचेअरवरती बसल्या बसल्या तिने जॅव्हेलिन फेकण्याचे सराव केला आणि पुढं 53च्या वर तिने राष्ट्रीय अवॉर्ड मिळवले. तिने 13च्या वर आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळवले आणि आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार तिने संपादन केला. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दीपा मलिक. जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात हे तुमच्या ऍटिट्यूडच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. म्हणून जसं छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, तसंच अपयश आलं तर त्याला खचून जाऊ नका, घाबरू नका. आपण जीवनामध्ये एखाद्या अडचणीकडे, समस्याकडे कोणत्या गोष्टी पाहतो हे आपल्या ऍटिट्यूड वरती निर्भर करतो. हे आपल्या ऍटिट्यूड वरती अवलंबून असतो. आता एक महत्वाची हे जे उदाहरण तुम्हाला मी पुन्हा एक देतो की थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसनची अशी मोठी कंपनी होती आणि ती कंपनी होती आणि त्या कंपनीला आग लागली. कंपनीला आग लागल्यावरती सकाळी त्यांना बातमी कळली थॉमस अल्वा एडिसनला. ते आले, त्यांनी पाहिलं की एक मोठासा ढिगारा झालेला आहे. मोठा ढिगारा आहे आणि त्याच्यामध्ये आपली कंपनी सगळी राख दिसत आहे कंपनीची. त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा होता. त्यांनी त्या मुलाला सांगितलं त्यांच्या पत्नीला बोलून आण म्हणून. तो मुलगा गेला, त्यांच्या मिसेसला घेऊन आला. तर त्यांच्या मिसेसला घेऊन आला की त्यांच्या मिसेसला चक्कर आली. हे एवढं, जेवढी मोठी कंपनी ती सगळी राख झालेली आहे. ते पाहिल्यावरती त्यांना त्या इम्बॅलन्स झाल्या. त्यांचा हात धरला आणि थॉमस अल्वा एडिसन त्यांना म्हणाले की मी तुला राखेचा ढीग दाखवण्यासाठी बोलवलेला आहे. तुझ्या जीवनामध्ये तू आजपर्यंत असा राखेचा डोंगर पाहिलेला होतास का? तो दाखवण्यासाठी मी तुला बोलवलेलं आहे. अगं, माझ्या जे काही चुका होत्या त्या सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत. आता 10 वाजता मी येणार आहे आणि पुन्हा नव्याने कामाला लागणार आहे. याला म्हणतात ऍटिट्यूड. अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमच्या विचारावर आणि तुमच्या फिलिंग्सवर, तुमच्या भावनेवरती अवलंबून असतो. जेव्हा जीवनामध्ये आपल्याला नैराश्य येईल, अपयश येईल, कुठेतरी योग्य प्रकारे आपण विचार करू शकत नसणार, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, आधार घ्या. तुम्ही कधी बोलायचं हे लक्षात घ्या. म्हणजे कुणाचं तरी मदत घ्या. कारण ज्यावेळेस युद्धभूमीवरती अर्जुन उभा राहिला आणि समोर सगळे अपेक्षित पाहिले, सगळे स्वतःचे नाते गोत्यातली लोक पाहिली, त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी कळत नव्हतं त्यांना काय झालं. धनुष्यबाण धरण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती. त्यावेळेस कृष्णाने त्यांना आधार दिला आणि कृष्णाने त्यांना मार्गदर्शन केलं. सांगायचं तात्पर्य एवढं, जीवनामध्ये जर अडचण आली
तर त्या अडचणीतनं मार्ग आपल्याला दिसत नसेल, पण मार्ग असतो. मार्ग आपण मिळवू शकतो. हा मार्ग मिळविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला आधार घेतला, तर पुढचं पुढचं यश तुमचंच आहे. तुमचंच आहे पुढचं यश. फक्त त्या काळापुरतं तुम्हाला कोणाच्याकडून तरी मार्गदर्शन घ्यावं लागेल. वेळ कमीच राहिलेला आहे. आता भर मी घेतो. आता ह्या ॲटिट्यूडमुळं काय होतं? कोणतीही अनवॉन्टेड सिच्युएशन असेल, कोणतीही विपरीत परिस्थिती असेल, तर ती विपरीत परिस्थिती आपल्या परिस्थितीमध्ये किंवा आपल्यासारखं आपण टर्न करू शकतो. मी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल किंवा तुम्हाला असा मानसिक त्रास झाला असेल, त्यावेळेस तुम्ही आधार घ्या. आधार घेऊन तुम्ही जर तिथे आधार घेतला, तर तुम्ही त्यावेळेस तुमचं डिफेन्स सिस्टम तयार करू शकता. डिफेन्स सिस्टम तयार झाली, की तुम्ही पुढे जाऊ शकता. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस अडचण आली, तर माझ्या पाठीशी उभं राहिलेलं माझं कुटुंब. माझं कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि माझ्या कुटुंबाने मला आधार दिला. होय, त्याच्यातनं मला बाहेर काढलं त्यांनी आणि मी पुढे जीवन चालायला लागलो. माझे विद्यार्थी, माझे मित्र, मी तर मला त्यांची नावं घेऊ शकतो. माझे असे बरेच विद्यार्थी होते, की ज्यांच्यामुळं मी उभं राहिलो आणि पुढे चालायला लागलो. आणि आता समोर सगळं स्पष्ट झालेलं आहे. क्लिअर कट व्ह्यूज, मला दृष्टिक्षेपामध्ये सगळं दिसत आहेत. कशा प्रकारे लोकांनी राजकारण केलं, कशा प्रकारे षडयंत्र केले, सगळं स्पष्ट आहे. आपल्याला हे कधी सिद्ध होईल, कधी दिसल, तर ज्यावेळेस आपल्यामधलं ॲटिट्यूड असेल. अनवॉन्टेड सिच्युएशन टर्न इंटू फेव्हरेबल, अनवॉन्टेड सिच्युएशन टर्न इंटू द फेव्हरेबल हे होऊ शकतं. याच्यासाठी मी आता ह्यांची वॉल्ट डिझनीची उदाहरण देईल तुम्हाला. वॉल्ट डिझनी हे जे होते, वॉल्ट डिझनी असे बसलेले होते. 7 ठिकाणावरून त्यांना कामावरनं काढण्यात आलं. 7 ठिकाणाहून त्यांना कामावरनं काढण्यात आलं आणि ते क्रिएटिव्ह फिल्म मेकर होते. मोशन पिक्चर ते बनवायचे आणि ते बसलेले होते. खूप फ्रस्ट्रेशन मध्ये होते आणि त्यांनी चहा आणि असं ते खायचा ब्रेड घेतलेला होता. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की एक उंदीर आला आणि तो उंदीर ते ब्रेड खायला लागला, त्या कपावर चढायला लागला. हे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला, की अरे, मी याला मोशन पिक्चर मध्ये करू शकतो आणि त्यातून निर्मिती झाली मिकी माऊसची. होय, मिकी माऊसची. जर तुमचं थिंकिंग आणि फीलिंग्ज स्थिर असेल, तर तुम्ही तुमच्या ॲटिट्यूडच्या माध्यमातनं अनवॉन्टेड किंवा नकारात्मक गोष्टीला सकारात्मक मध्ये बदलू शकता. फक्त तुमचं ॲटिट्यूडच हे करू शकतो. या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक सांगायचंय, की प्रत्येक व्यक्तीमध्ये पोटेन्शियल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एनर्जी आहे. ही एनर्जी फक्त चॅनलाइज आपण करायची. ही चॅनलाइज आपण करायची आणि कधी कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये, कोणत्याही चांगल्या वेळेस देखील फक्त छोट्या-छोट्या गोष्टीतून आपलं ॲटिट्यूड डेव्हलप करायचं हे लक्षात घ्या. विपरीत परिस्थिती आली म्हणून खचून जायचं नाही. मग आपलं ॲटिट्यूड आपण कसं तयार करायचं? आता हे 5 गोष्टींच्या माध्यमातून मी सांगणार आहे. कोणत्या 5 गोष्टीत? तर गरुडाला जर तुम्ही पाहिलं असेल, तर गरुडाचं ॲटिट्यूड हे आपल्यामध्ये येऊ शकतं. गरुडाच्या ॲटिट्यूडमधनं ह्या 5 गोष्टीतनं गरुडाचा ॲटिट्यूड तुम्हाला कळणार आहे आणि त्या माध्यमातनं आपण आपला ॲटिट्यूड बनवू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तर गरुडाला जर तुम्ही पाहिलं, तर गरुड हा एकटाच आकाशामध्ये भरारी मारत असतो. गरुड हा एकटाच आकाशामध्ये उडत असतो. गरुड ज्यावेळेस एकटा आकाशामध्ये उडत असतो, त्यावेळेस त्याच्यावरनं पहिली गोष्ट लक्षात घ्या, की जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एकटं उभं राहतो, त्यावेळेस आपल्यातलं सामर्थ्य काय आहे हे आपल्याला कळतं. आपल्या पाठीशी कोणी जरी असेल आणि खूप लोक सोबत असेल, आपण तुम्ही मॉबमध्ये असाल, तर तुमच्या स्वतःचं अस्तित्व संपून जातं. असं गुलजार यांनी सांगितलं त्यांच्या शेअरमध्ये. तो शेअर आता मला आठवत नाही, पण त्यांचं एक ते असं म्हटलेलं, की जेव्हा तुम्ही मॉबमध्ये असता, त्यावेळेस तुमचं अस्तित्व संपून जातं. तुमचं अस्तित्व राहत नाही. आणि पण ज्यावेळेस तुम्ही एकटं चालता, ज्यावेळेस तुम्ही एकटं असाल, एक एक म्हणजे क्षणामध्ये तुम्ही ज्यावेळेस चालत असाल आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस मार्ग करत असाल, त्यावेळेस तुम्ही जर एकटे असाल, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्ट्रेंथ निर्माण होते. तुम्हाला स्पीड, पॉवर, एबिलिटी, कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्ये निर्माण होतो. होय. कोण आपल्या सोबत आहेत, कोण आपल्या बरोबर आहेत, या सगळ्यांपेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य तुमच्यामधलं गरुडावरनं तुम्हाला निर्माण करायचंय. गरुड एकटाच उडतो. कधी त्या पिजन बरोबर ते उडत नाही. एकटाच भरारी मारतो. एकटाच आकाशामध्ये उंच भरारी घेतो. त्यातनं त्याचं सामर्थ्य येते. जर तुमच्या काही कल्पना असतील, जर तुमचे काही स्वप्न असतील, जर तुमचे काही म्हणजे दिशा असतील, तुम्हाला काहीतरी करायचं असेल आणि हे जर तुम्ही इतरांना सांगितलं, तर ते तुम्हाला त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करतील. जर तुमच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे ते झाकले जात असतील, तर ते तुम्हाला तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुम्ही तुमचे स्वप्न, तुमच्या गोष्टी इतरांना सांगू नका. तुम्ही तुमची लढाई लढा. तुमचं मार्ग तुम्ही काढा आणि त्याच्यामुळं तुमच्यात स्ट्रेंथ निर्माण होईल.
तुमच्यात स्पीड निर्माण होईल, तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यासाठी एबल व्हाल. म्हणून अलोन, एकटं जरी असला तरी घाबरू नका. काही वेळेस परिस्थितीमुळे एकटं लढायची वेळ येते. हा लढा, लढा. आपलं थिंकिंग आणि फिलिंग स्टेबल ठेवा आणि लढा. एकटं जा, एकटं पुढे जा. परिस्थितीमुळं एकटं जरी लहावं लागलं तरी खचू नका, घाबरू नका. जीवन तुमचंच आहे. दुसरं दुसरं ईगल लव्हज द स्टॉर्म. दुसरं उदाहरण आता देतो, की ईगल गरुड पक्षी जो आहे तो स्टॉर्मला म्हणजे वादळाला म्हणजे वादळाला तो म्हणजे घाबरत नाही. वादळाला तो चॅलेंज समजतो आणि त्या वादळाच्या समोर जातो. तो खचत नाहीत वादळाला पाहून. जीवनामध्ये संघर्ष जर म्हणजे पाऊस जर पडत असेल, वादळ येत असेल, तर गरुड हा एकमेव पक्षी असा आहे, की तो त्या ढगांच्या वरती एकटाच उडत असतो. एकटाच उडत असतो. आणि इतर पक्षी जर तुम्ही पाहिले असतील, तर ते इतर पक्षी त्या पावसापासून स्वतःला आसरा शोधत असतात. स्वतःला शेल्टर शोधत असतात. त्या पावसापासून स्वतःचा बचाव करत असतात. पण गरुड एकटा पक्षी असा असतो, की तो त्या पाऊस पडणाऱ्या त्या वादळामध्ये एकटाच भरारी मारत असतो. अशी भरारी आपल्याला मारायचं असेल, तर गरुडाचा ॲटिट्यूड आपल्यामध्ये निर्माण करा. संघर्षांना कधीच घाबरू नका. संघर्षामधून व्यक्ती तयार होत असतो. संघर्षामधनं व्यक्तीतलं सामर्थ्य त्याला कळत असतं. म्हणून संघर्ष करा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ईगलमध्ये जे आहे ऑल्वेज हॅव अ व्हिजन. दृष्टी म्हणजे त्याला एक व्हिजन आहे. गरुडाला एक व्हिजन आहे. तिसरं तिसरं ॲटिट्यूड गरुडाचं व्हिजन. आपल्या जीवनामध्ये असं व्हिजन असलं पाहिजे, असा गोल असला पाहिजे. काही दिवसांपूर्वी माझ्या जीवनामध्ये काही व्हिजन नव्हतं. मी सत्य सांगतो. माझ्या जीवनामध्ये व्हिजन नव्हतं. मी नेहमी जायचो, मुलांना शिकवायचो, मुलांच्या आलेल्या अडचणी सोडवायचो आणि पुन्हा घरी यायचो. कुटुंबातली कामं, घरातली कामं काय असेल ती करायचो. असं चाललेलं होतं. पण आता माझ्या जीवनाला व्हिजन मिळालेले, माझ्या जीवनाला दिशा मिळालेली, मला कोणतं तरी डिरेक्शन मिळालेले. माझा आता काहीतरी गोल आहे. हा गोल आपल्याला जर साध्य करायचा असेल, हा गोल जर आपल्याला अचीव्ह करायला असेल, तर आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे. आपलं व्हिजन स्पष्ट पाहिजे. गरुडाची व्हिजन ही स्पष्ट होती. गरुडाची व्हिजन ही क्लिअर होती आणि गरुडाची व्हिजन क्लिअर असल्यामुळे दूरवर असलेलं त्याला त्याचं भक्ष्य त्याला दिसतं आणि त्या भक्ष्यावरती तो बरोबर झडप घालू शकतो. गरुड हा पक्षी किती उंचीवर असला तरी व्हिजन ही क्लिअर असल्यामुळं तो त्या भक्ष्याला योग्य प्रकारे पकडू शकतो. व्हिजन क्लिअर पाहिजे. गरुड हा कधीच त्याच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना बघत नाही. अडथळ्यांवरती मात करतो. त्याचा फोकस हा समोर असतो. ज्यावेळेस अर्जुनाला विचारलं, की तुला त्या पक्षाचा काय दिसतो? त्याने सांगितलं, फक्त मला डोळा दिसते. आपल्याला आपला गोल दिसला पाहिजे. आपली व्हिजन अशी असली पाहिजे. जर आपली व्हिजन क्लिअर असेल, तर आपलं गोल हस्तगत करण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आपला गोल, अडथळ्यांकडे लक्ष देऊ नका. गो अहेड. व्हिजन क्लिअर ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे जी गरुडाकडनं चौथी जी गरुडाकडनं आपल्याला शिकायला मिळेल, ती इगल डज नॉट ईट स्टेल. शिळं अन्न किंवा मेलेलं अन्न भक्ष्य गरुड कधीच खात नाही. गरुड मेलेलं अन्न किंवा शिळं अन्न कधीच खात नाही. इतर प्राणी जर तुम्ही पाहिले ते मेलेल्या भक्ष्यावरती आपलं जीवन जगत असतात. कावळ्याला जर पाहिले तो उकिरड्यावरती बसून कचरा खात असतो. पण गरुड हा एकमेव पक्षी असा आहे, की जो स्वतःचं भक्ष्य स्वतः मारतो. गरुड बना. स्वतःचं भक्ष्य स्वतः मारतो. जिवंत भक्ष्य मारतो आणि आपलं उदरनिर्वाह करतो. जीवनामध्ये आपल्याला असंच करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर यश पाहिजे असेल, तर आपण भूतकाळाकडे न पाहता भूतकाळाकडे न पाहता जीवनामध्ये आपण प्रेझेंटमध्ये जगायचंय आणि प्रेझेंटमध्ये जगत असताना पुढे चालत राहायचंय. मागच्या म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींना अडकून पडू नका. पुढे जा. शिळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ताज्या नवीन गोष्टी करा. इतिहास रचायचा आपल्याला. मग हा इतिहास कशावरती? तर आपल्या ॲटिट्यूडवरती आपल्याला रचायचा आहे. म्हणून याच्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. या गरुडाच्या गोष्टी बरोबरच 2 गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट आहे, की कधीच भूतकाळामध्ये जीवन जगू नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्याला बघून आपलं जीवन चालवू नका. दुसऱ्याला बघू नका. दुसऱ्याला जर गरुड कधीच इतर पक्षाला बघत नाही. गरुड स्वतःच भरारी मारत असतो. म्हणून आपण इतरांना बघायचं नाही. इतरांशी आपली तुलना करायची नाही. आपण आपली भरारी मारायची आणि गरुडाच्या गोष्टीमधला 5वी गोष्ट जी आहे ती ट्रेंड हार्ड युअरसेल्फ. ईगल गरुड स्वतःला कसं म्हणजे प्रशिक्षण जे घेतात ते एकदम कठीण परिश्रम घेतात गरुड. आता कसं तर गरुडची जी आई असते, ज्यावेळेस गरुडाचे लहान-लहान पिल्लं असतात, त्यावेळेस ज्यावेळेस आईला हे कळतं, की आता गरुड हे उडण्याच्या स्थितीत आलेलं आहे, त्यावेळेस त्या घरट्यामधलं कम्फर्टेबल सगळं काढून टाकते ती गरुड. ते गरुड त्या घरट्यामधलं कम्फर्टेबल सगळं काढून टाकते आणि त्या पिल्लाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते घरट्याच्या. जोपर्यंत तो उडायला शिकत नाही, जोपर्यंत त्या गरुडाच्या पिल्लामधली भीती निघून जात नाही, तोपर्यंत ती त्याला ट्रेनिंग देते.
गरुडाची आई, आणि त्याला घरट्याच्या बाहेर ढकलत असते. आणि गरुड ज्यावेळेस भरारी मारायला लागतो, त्यावेळेस ती त्याला म्हणजे त्याचं यश तो संपादन करू शकतो. जीवनामध्ये ह्या 5 गोष्टी आपण जर शिकलो, तर आपलं स्वतःचं देखील ॲटिट्यूड तयार होईल. आणि आता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगत आहे. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे. प्रत्येकामध्ये एनर्जी आहे. प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे. यू आर बॉर्न टू विन. तुम्ही जिंकण्यासाठीच जन्माला आलेला आहात. जिंकण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेली. बॉर्न टू विन, बट कंडिशन टू लूज. बट सभोवतालची परिस्थिती आपल्याला हरवण्यावरती तत्पर झालेली असते. आपला ॲटिट्यूड स्ट्रॉंग ठेवा. आता बॉर्न टू विन याचं तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. एक पक्षी गरुड पक्षी जो असतो, तो गरुड पक्षी नेहमी त्या एका पक्ष्याच्या त्या परिरा चिकनच्या खुराड्यामध्ये अंड देऊन टाकतो. गरुड पक्षी जो असतो परिरा चिकनच्या घरट्यामध्ये अंड देऊन टाकतो. आणि ते अंड तिथे दिल्यावरती ते परिरा चिकन त्या पिल्लाला वाढवते, त्या अंड्याला उभवते, आणि त्यातनं ते गरुड पक्षी बाहेर निघतो. आणि गरुड पक्षी आपला त्या कोंबड्यांप्रमाणे दाना टोचत असतो. कोंबड्यांप्रमाणे तो दाना टोचत असतो, आणि दाना टोचत असताना त्याचं लक्ष वरती जातो. गरुड अशी भरारी मारत असतो. त्या गरुडाकडे त्याचं लक्ष जातो, आणि ते गरुडाचं पिल्लू जे असतं ते म्हणतं, की त्या कोंबडीला विचारतो, की तो कोणता पक्षी आहे? ते म्हणते त्याला गरुड म्हणतात. त्याच्याकडे बघू नकोस. आपली सामर्थ्य नाहीये, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपली उडी फक्त कुंभणापर्यंत. आपण तिकडे बघायचं नाही. चल तिकडे लक्ष देऊ नकोस. चल चरायला लाग. यू आर बॉर्न टू विन, बट कंडिशन टू लूज. त्या पिल्लानी ते ऐकलं, आणि त्याला वाटलं नाही नाही, आपलं जीवन हेच आहे, आणि ते चरायला लागलं त्या कोंबड्यांबरोबर. याच्या पुढची गोष्ट ही तुम्ही ऐका, आणि जीवनामध्ये हे अंमलात आणा. एकदा असंच वाघाचं पिल्लू बकऱ्यांच्या कळपांमध्ये जन्माला आलं. वाघाचं पिल्लू बकऱ्यांच्या कळपामध्ये जन्माला आलं, आणि त्याला त्याचं अस्तित्वच कळलं नाही. त्याला त्याचं अस्तित्वच कळलं नाही. बकऱ्यांबरोबर ते इकडं तिकडे ते वाघाचं पिल्लू जायचं, गवत खायचं, आणि त्यांच्याबरोबर ते फिरत होतो. वाघांनी पाहिलं, की अरे हे वाघाचं पिल्लू आहे, स्वतःचं अस्तित्व विसरलेलं आहे, आणि हे बकऱ्यांसारखं जीवन जगायला लागलेलं आहे. त्या वाघाच्या पिल्लांनी त्याला त्याचं अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. यू आर बॉर्न टू विन, कंडिशन टू लूज. पण ह्या वाघाने ठरवलं, की नाही, ह्याला जाणीव करून द्यायची, की तू वाघ आहेस, तुझ्यात सामर्थ्य ओळख. यांनी काय केलं, त्या वाघाच्या पिल्लाला त्या तळ्याकाठी नेलं. स्थिर शांत पाणी होतं. त्या पाण्याजवळ नेलं, आणि त्या पाण्याजवळ नेऊन त्याला सांगितलं, बघ तुझी प्रतिमा, बघ तू कोण आहेस. त्या वाघाच्या पिल्लांनी पाहिलं, अरे मी तुझ्यासारखा आहे. त्या वाघाला तो म्हटला, की मी तुझ्यासारखा आहे. होय, तू माझ्यासारखा आहे. तू त्या बकऱ्यांसारखा नाहीयेस. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहेस, तू ओळख. तरी त्याला विश्वास आहे ना. त्याच्यातली बकरी बाहेर जाईना. त्या वाघाच्या पिल्लाला तो घेऊन गेला गुफेजवळ. त्याच्या गुहेजवळ घेऊन गेला, आणि त्याला तिथं ते खाद्य खायला दिलं. ज्यावेळेस त्या पिल्लांनी वाघाच्या बछड्यानी ते नाक ते जे खाद्य दिलं त्याच्या जवळ नेलं, त्यावेळेस त्याला म्हणजे त्याला एक काहीतरी झालं, आणि त्यांनी लगेच ते खायला सुरुवात केली. आणि ते ज्यावेळेस तो खायला लागला, त्यावेळेस त्याच्या आतून एक आवाज आला, एक गर्जना आली, आणि त्याला त्याची जाणीव झाली, की होय, तो एक वाघ आहे. त्याचा जन्म हा संघर्षासाठी झालेला आहे. हा वाघ आहे. त्याच्यातली सामर्थ्य त्याला कळलं, आणि एक मोठी डरकाळी फोडली. होय, बॉर्न टू विन आणि कंडिशन टू विन. त्या वाघाने त्याची कंडिशन जिंकण्याची केलेली आहे. तुम्हीही तुमच्या या व्याख्यानानंतर जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःचं अस्तित्व आपल्या ॲटिट्यूडवर निर्माण करा, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. यश हे तुमचंच आहे. 12 वाजण्यासाठी 4 मिनिटं राहिलेली आहेत. माझा वेळ संपत आलेला आहे, कारण मला 12:30 वाजता परत दुसऱ्या ठिकाणी व्याख्यान आहे VIIT तेव्हा मी पुढील सूत्रे माझे विद्यार्थी मित्र डॉक्टर भीमराव किंगळे यांच्याकडे देतो. भीमराव सर. धन्यवाद सर. अतिशय खूप सुंदर मांडणी सरांनी केलेली आहे. मी म्हणेल अगदी 17 वर्षापूर्वी जे काही मी आगाशी कॉलेजमध्ये शिकलो, तीच एनर्जी आणि तोच उत्साह सरांचा पाहून खूप आनंद होतोय. नक्कीच सर, इथून पुढेही जे काही लेक्चर होईल किंवा शारीरिक शिक्षण विषयी इतर कार्यक्रम आम्ही घेऊ, त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून सहभागी घेऊ. आपण खूप छान बोललास, मनापासून आभार. त्यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर महेश नळगे सर यांना निवेदन करतो. सर बोला ना. प्लीज सरांचा नंबर पाहिजे होता सर, प्लीज. सर, मी व्हॉट्सअप ग्रुपवर आपला जो आहे ना लेक्चर सिरीजचा ग्रुप, त्याच्यावरती सेंड करतो. बरोबर, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. डॉक्टर महेश नळगे सर. धन्यवाद सर.
धन्यवाद. आजच्या या लेक्चर सिरीजच्या आपल्या दुसऱ्या दिवशी अगदी विद्यार्थ्यांचं मन हरवून टाकणारा, विद्यार्थ्यांच्या मनाला भिडणारा आणि नकारात्मक विचार त्यांनी असे बाजूला फेकून देण्यासाठी प्रेरणा देणारं आजचं हे लेक्चर सरांनी दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि सहभागी लोकांनी याच्यामध्ये आपला कमेंट करून तशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर प्रामुख्याने मी अरुण शिंदे सर यांचं इथे संकुलाच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी आपला वेळातला वेळ, बहुमूल्य असा वेळ, सतत त्यांचे लेक्चर चालू असतात. याच्यानंतर आता त्यांना लगेच दुसरं लेक्चर घ्यायचं आहे, तरीही त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमामध्ये आपलं पुष्प गुंफलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच संकुलाचे संचालक आविष्कर सर, डॉक्टर वैजंता पाटील मॅडम, डीन यांचे सुद्धा मी इथं आभार मानतो. आणि आजचं हे जे दुसरं सेशन आहे ते आज लेक्चर सिरीजचं दुसरं सेशन इथं संपलं असं मी संकुलाच्या वतीनं जाहीर करतो. उद्याचा लिंकचा मेसेज तुम्हाला लगेच कळेल आणि उद्याची लिंक अशाच प्रकारे सकाळी 11 वाजता आपलं उद्याचं लेक्चर सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.